मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे। कुर्ला ते विद्याविहार या स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आता काही काळासाठी विस्कळीत झाल्याचं कळतंय। मध्य रेल्वेवरच्या कुर्ला ते विद्याविहार या स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये काहीसा बिघाड झालेला आहे। त्यामुळे धीम्या आणि जलद या दोन्ही मार्गांवरची वाहतूक सध्या ठप्प असल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। विनीत डंबारे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। विनीत, तू नेमका कुठल्या स्थानकावरती आहेस आणि काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? मी गेल्या अर्ध्या तासापासून घाटकोपर स्थानकावर उभा आहे। 5:30 वाजेपासून कुर्ला ते विद्याविहार स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला। त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक धीम्या आणि स्लो मार्ग जलद मार्गावरील वाहतूक दोन्ही दिशेकडील ठप्प आहे। त्यामुळे उशिराने घरी जाणाऱ्यांचे हाल होत आहेत। सूचना प्रसारित होते, अनाउन्समेंट सुरू आहे की तांत्रिक बिघाड झाला, पण तो दुरुस्त किती होणार आहे, किती वेळ लागणार याबाबत मात्र अद्याप रेल्वेकडनं त्याची पूर्ण माहिती देण्यात येते। अगदी विनीत, साधारण किती वेळ झालेला आहे ही वाहतूक विस्कळीत होऊन आणि दोन्ही बाजूंच्या गाड्यांवरती हा परिणाम झालाय का? 10:25 हा बिघाड झालेला आहे। रेल्वेने तशी अनाउन्समेंट सुरू केली होती। अद्यापपर्यंत हा रेल्वेचा बिघाड काही दुरुस्त झालेला नाही आणि दोन्ही मार्गावर स्लो आणि धीम्या मार्ग जलद मार्गावरील दोन्ही अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक स्थगित आहे गेल्या 25 मिनिटांपासून आणि लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि घाटकोपर स्थानकावर कुठे जायचं याबाबत रेल्वेकडून व्यवस्थेबाबत अनाउन्समेंट करण्यात येते। अगदी धन्यवाद विनीत या सगळ्या अपडेट्ससाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।